सरकारने जरांगे पाटलांना दिलेली वेळ ही काही दिवसातच संपणार आहे। मराठा समाजाच्या आरक्षणावरून बच्चू कडू देखील आता आक्रमक झाले आहेत। सरकारने शब्द पाळला नाही तर मी जरांगे पाटलांसोबत आंदोलनात उभं राहणार आहे असा इशारा थेट बच्चू कडू यांनी आता सरकारला दिलाय। मी ज्या उद्देशातून जरांगे पाटलांना भेटीला गेलो होतो फक्त भेट द्यायची म्हणून गेलो होतो आणि अशा वेळेस त्यांची तब्येत अतिशय वाईट अवस्थेमध्ये होती आणि म्हणून आम्हाला वाटलं होतं की त्यांचं उपोषण सोडलं पाहिजे, त्यांचा जीव वाचणं फार महत्त्वाचं आहे अशा भूमिकेत आम्ही ती भूमिका तिथं निभावली। त्यावेळेस आम्ही काही शब्द दिले होते, ते शब्द पाळण्याचं काम कदाचित आमच्यावर येऊ शकतं आणि मग सरकारला मुद्दाम मी सांगतोय का आपण जे काही मध्यस्थी केली त्या मध्यस्थीत जे काही आपण बोलले त्याची पूर्तता आपण केली पाहिजे आणि ते जर झालं नाही तर मी शब्दाचा धनी म्हणून आम्हाला जरांगे पाटील साहेबांच्या आंदोलनात सहभागी व्हावं लागेल। एक कार्यकर्ता म्हणून मी सहभागी होणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।